मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले, टीचर्स एक्झाम कट्टा या माझ्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आपल्या चॅनलला दिलेल्या भरपूर प्रतिसादाबद्दल मनापासून सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. सगळ्यांचं धन्यवाद विशेष करतो. चॅनलला जर पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. विशेषतः सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा, कारण इथून पुढच्या अपडेट्स ज्या आहेत त्या संदर्भात तुम्हाला एक क्लिकवर त्या मिळून जातील. मित्रांनो, आपण OBC आणि SC या दोन कॅटेगरी संदर्भामध्ये विश्लेषण केलेलं, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये विश्लेषण केलेलं आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आला. काही विद्यार्थ्यांनी व्हिडिओ न पाहताच कमेंट केलेले दिसत आहेत, तर तो व्हिडिओ पूर्णपणे पाहून घ्या. तुमच्या प्रश्नांची उत्तरं किंवा तुम्ही जे प्रश्नाला लागून उपप्रश्न विचारले आहेत त्याचं उत्तर तुम्हाला त्याच प्रश्नामध्ये किंवा त्याच व्हिडिओमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. दुसरी गोष्ट, बरेच विद्यार्थी म्हणतात की सर SBCवर व्हिडिओ घ्या, ओपनवर घ्या, NTवर घ्या. NT ABCD सगळ्यांच्याच खूप कमेंट येत आहेत आणि आपण त्या सगळ्याच विषयावर व्हिडिओ देणार आहोत. परंतु घाईघाईत आणि घिसडघाई करून कोणतीही माहिती न घेता किंवा डिटेल अभ्यास न करता आपल्याला त्या संदर्भामध्ये व्हिडिओ घ्यायचा नाही आहे आणि आपली छोटी मोठी अशी बातमी राहणार नाही. आज सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांचंच अभिनंदन की महाराष्ट्र शासनाने, गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, तुमची डेट एक्सटेंड केलेली आहे. पुढच्या 8 तारखेपर्यंत तुम्ही पवित्र पोर्टलवर तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करू शकता. यासाठीही आपण सेपरेट व्हिडिओ बनवू शकलो असतो, गुड न्यूज म्हणून वगैरे वगैरे, पण आपल्याला तशा गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही. आपल्याला व्ह्यू वाढवण्यासाठी नाही. तर विद्यार्थी जे तळमळीनं विचारता आहेत, पोटतिडकीनं विचारत आहेत, सर तुम्हाला काहीतरी माहीत असेल तर या संदर्भाने सांगा, तर आपल्याला प्रामाणिकपणे त्यांच्या प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. गुड न्यूजवाले व्हिडिओ आपल्याकडे चालत नाहीत, आपण ते बनवणारही नाहीत. गुड न्यूज कधी, आपला व्हिडिओ कधी येईल, ज्यावेळेस तुमची मेरिट लिस्ट लागेल त्यावेळेसच आपला गुड न्यूजचा व्हिडिओ येईल. किंवा मग तुम्हाला डोमेसाईलमध्ये सूट भेटली खरंच तर, किंवा मग जागा मोठ्या प्रमाणात वाढल्या, उद्या आश्रमशाळांची आणि ज्या काय म्हणता येईल की समाज कल्याणच्या शाळा भरपूर मोठ्या प्रमाणात. मित्रांनो, एका ताईची कमेंट आलेली की सर SBCवर कोणीच लक्ष देत नाही आणि SBC संदर्भामध्ये कोणीच व्हिडिओ बनवत नाही, त्यामुळे खूप पोटात कसं तरी कालवल्यासारखं झालं. त्या दृष्टिकोनातून मी आज व्हिडिओ बनवताना सगळ्यात पहिल्यांदा SBC संदर्भात विचार करणार आहे आणि SBCचं कट ऑफ अंदाजे किती असेल ते सांगणार आहे. लक्षात घ्या, हा जो अंदाज आपण मांडणार आहोत तो अंदाज जो आहे तो अंदाज आहे. यामध्ये 19-20 होऊ शकतं आणि विषय वाईज आपण प्रत्येक विषयाचा इथे कट ऑफ अंदाज सांगू शकत नाही. तो जागा आल्यानंतरच नंतर कळेल. त्याबाबत आपण पुन्हाही सेपरेट व्हिडिओ बनवूयात. परंतु आत्ताच आपण काही पूर्णपणे एकदम 100% अंदाज खरा ठरणार आहे अशातला भाग नाही. विद्यार्थी मित्रांनो, SBCमध्ये एकूण विद्यार्थ्यांनी परीक्षा जी दिलेली आहे ते एकूण विद्यार्थी आहेत 3086 विद्यार्थी आहेत. या 3086 विद्यार्थ्यांमध्ये मुलांचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे मेल कॅन्डिडेटचं प्रमाण जास्त आहे, ते आहे 2078 आणि मुलींचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे 2078 आणि मुलांचं प्रमाण कमी आहे 1008. असं दोन्ही मिळून 3086 विद्यार्थ्यांनी SBCच्या परीक्षा दिलेली आहे. आता इंटरेस्टिंग फॅक्ट आहे मित्रांनो, लक्षात घ्या SBC संदर्भात की या 3086 पैकी फक्त 1224 विद्यार्थी आहेत ते 100च्या पुढे आहेत. 100 ही संख्या आपण काउंट करत नाही आहोत. 1224 विद्यार्थी कसे आहेत जे 100च्या पुढे आहेत, ज्यांना 101 पेक्षा जास्त मार्क आहेत. त्यामुळे SBCचा कट ऑफ निश्चितच खूप खाली येणार आहे, ही गोष्ट मात्र नक्की आहे. ध्यानात ठेवा, 1224 विद्यार्थीच फक्त काय आहेत, 101 मार्काच्या पुढे गेलेले विद्यार्थी आहेत. त्यामुळे SBCच्या विद्यार्थ्यांना ज्यांना 100च्या पुढे आहेत त्या सगळ्यांना होप ठेवायला खूप आशा आहे. आणि यामध्येही D.Ed B.Ed डिवायडेशन होणार झालं 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10, 11 ते 12 असं डिवायडेशन होणार झालं. त्यामुळे एखाद्या वर्गासाठी ती मेरिट 80-90 मार्कापर्यंतही खाली येऊ शकते. हे सत्यता ध्यानात ठेवा, हे वास्तव ध्यानात ठेवा. आता हे जी
3086 विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट आहे. या 3086 विद्यार्थ्यांच्या मेरिट लिस्टसाठी गृहीत धरा, आपण सगळ्यांसाठी 15,000 आकडा गृहीत धरलेला आहे. सगळ्या भरतीसाठी 15,000 आकडा येणार आहे. आता SBC साठी किती जागा येतील? 15,000 मधलं 2% धरलं, 2% पकडलं तर SBC साठी जागा येतील 300. आता या 300 जागापैकी 150 जागा झेडपीला आल्या असं गृहीत धरू आणि 150 जागा संस्थावर आल्या अशा गृहीत धरू. आता झेडपीसाठीच्या ज्या जागा आहेत 150, या 150 जागामध्ये जवळपास 29 कॅन्डिडेट असे आहेत, टॉपचे आहेत. या 150 जागापैकी जे झेडपीला येतील SBCच्या, यापैकी 29 कॅन्डिडेट असे आहेत ते ओपनमध्ये जाण्याची खूप शक्यता आहे. काय म्हणतोय मी? हे 150 कॅन्डिडेट ओपनमध्ये जाण्याची खूप शक्यता आहे. आपलं 29 कॅन्डिडेट खूप याच्यामध्ये ओपनमध्ये जाण्याची शक्यता आहे, कारण हे 29 कॅन्डिडेटची स्कोअर जो आहे तो 151 पासून पुढे आहे. म्हणजे हे ओपनच्या मेरिटमध्ये जाऊ शकतात. म्हणजे त्या जागासुद्धा पुन्हा कुठे येणार झाल्या? खालच्या मेरिट लिस्टसाठी येणार झाल्या. आणि जरी आपण त्या या संदर्भात आपण नंतर विचार करूया. आता ह्या 150 जागा झेडपीच्या झाल्या, 150 जागा राहिल्या कुणासाठी? संस्थांसाठी. आता एकाच 3 या हिशोबाने किती येतील? एकाच 3 ह्या हिशोबाने 450 विद्यार्थ्यांना, वरचे 150 सोडून खाली 400 म्हणजे 600 क्रमांक ज्याचा आहे तिथपर्यंत हा स्कोअर येईल. हा स्कोअर कितीपर्यंत येतोय? हा स्कोअर येतोय 119 पर्यंत. 119 पर्यंत. वरचा जो स्कोअर आहे 150चा झेडपीसाठीचा तो 119 पर्यंत 133 पर्यंत येतोय. म्हणजे जे 133च्या वर ज्याला मार्क आहेत ते SBCचे कुठे जाणार आहेत? SBCच्या टॉपला राहणार आहेत ना, झेडपीला. ते झेडपीला जातील, SBCच्या झेडपीला जातील. आणि हे 150 जे आहेत हे 150 प्लस अजून याला गुणिले 3 करा, जे संस्थासाठी येणार आहेत ते 400 जागा म्हणजे 600 पर्यंतचा आकडा येतो. हा 119 पर्यंत येतो. संस्थासाठीचा मुलाखतीचा आकडा 119 पर्यंत येतो. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आपण यापूर्वी जे म्हटलो की 29 विद्यार्थी SBC मधले टॉपला जातील, ओपनच्या मेरिटमध्ये 151च्या वरचे ओपनच्या मेरिटमध्ये जातील. ते जर ओपनच्या मेरिटमध्ये गेले तर अजून खाली 29 जागा रिकाम्या होतील. त्या 29 गुणिले 3 ह्या जर जागा आपण केल्या तर हा आकडा जवळपास अजूनही 112 ते 14 म्हणजे 112 ते 14 वालेपर्यंत मुलाखतीसाठी पात्र असणार आहे. आणखीन यामध्ये SBCसाठी आणखीन गोष्ट मी सगळ्या कॅटेगरीला सांगतो, ती आणखीन पुन्हा एकदा लक्षात घ्या की हे जे वरचे लागलेले आहेत किंवा हे जे लागतील, हे वरचे 600 पैकी जे लागतील त्यांच्यापैकीही बरेच जण अगोदरच सर्व्हिसला असणार आहेत. काही जणांना काही टीचिंग जॉबमध्ये असतील, काही इतरत्र लागले असतील, काही जणांकडे डॉक्युमेंट्स नसतील, काही जण पात्र नसतील. अशातलेही 5-25 अजून बाद होणार आहेत. त्यामुळे अजूनही मेरिट खाली येऊ शकते. त्यामुळे माझा अंदाज असा आहे, SBCच्या बाबतीमध्ये माझा अंदाज असा आहे की 1224 विद्यार्थी म्हणजे जे 100 आणि 101 100पेक्षा जास्त मार्क घेतलेले, 101 पासून ज्यांची सुरुवात होते ते फर्स्ट फेजला तरी हे 1224 विद्यार्थी जे आहेत ते पात्र आहेत. म्हणजे SBCच्या संदर्भामध्ये विविध विषय, त्यामध्ये पुन्हा अपंग आरक्षण वेगळं आहे, अपंग प्रवर्गाचं माजी सैनिक वेगळं राहणार आहे, भूकंपग्रस्त वेगळं राहणार आहे. या सगळ्याचा विचार करता माझं मत असं आहे की 100च्या वरचे जे SBCचे आहेत त्या सगळ्यांनाच खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी आहे. या दृष्टिकोनातून अजूनही तुमच्या काही शंका उपस्थित होणार आहे, मला माहीत आहे की या विषयाला किती येतील, या वर्गाला किती येतील, ते माध्यमासाठी किती येतील. यामध्ये पुन्हा माध्यमाचाही मराठी, हिंदी, इंग्रजी वगैरे माध्यमंसुद्धा राहणार झाली. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की सगळंच काही आपण जागा पडल्याशिवाय एकदम त्याचं विश्लेषण करू शकणार नाही. त्या संदर्भात आपण अजूनही पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. SBC संदर्भात ज्यावेळेस वॅकन्सी पडतील त्यावेळेस आणखीन एक्झॅक्ट मेरिट किती असेल त्या संदर्भात आपण विचार करणार आहोत. आज हा SBC संदर्भातील व्हिडिओ पाहिल्यानंतर बाकीचे जर कॅटेगरीचे विद्यार्थी जर पाहणारच आहेत, यात काही शंका नाही. यानंतर आपण NT संदर्भातील व्हिडिओ आजच देणार आहोत, याची नोंद घ्या. आणि SCBC संदर्भातील व्हिडिओसुद्धा शक्यतो आजच येईल. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शंका असतील तर मोकळेपणाने इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा. प्रत्येकाला उत्तर दिलं जाईल. धन्यवाद.